महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा उपविभागातर्फे मी दीपक दोटे उपअभियंता आपलं मनोगत व्यक्त करतो की पिपरी व 13 गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये पिपरी, कार्ला, साटोडा, आलोडी, दत्तपूर, मसाळा, वरुड, वायगाव निपाणी, बोरगाव मेघे, सावंगी मेघे, सिंधी मेघे, उमरी मेघे अशी एकूण 14 गावं समाविष्ट आहेत आणि आमचे रीतसर जवळपास 23,000 ग्राहक आहेत आणि जलजीवन मार्फत देण्यात आलेले 10-12 हजार असं मिळून एकूण सद्यस्थितीत IMS वर 38,144 ग्राहकांची नोंद दिसत आहे। योजनेचा स्रोत हा महाकाली धरणावरून येळकई पिकअपवरून आम्ही पाणी घेतो आणि हनुमान टेकडीला आमचं 22 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र आहे। सदर योजना जी मूळ योजना आहे ती 2005 ते 9 या कालावधीमध्ये तिचं निर्माण झालं आणि 21 मध्ये त्याची क्षमता जवळपास संपुष्टात आलेली आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जी 14 गावांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आज मी ती थकबाकीचं जे रक्कम आहे ती 29 कोटीवर पोहोचलेली आहे आणि फक्त 15% ग्राहक हे नियमित पाणीपट्टी भरतात, त्याच्यामुळे ही योजना तोट्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे वाढीव कनेक्शन झाल्यामुळे आपण लोकांना नियमित पाणीपुरवठा देऊ शकत नाही, लोक योग्य वापर करत नाही, लोक टिल्लू पंप लावतात, काही काही नळ ओपन राहतात, जुन्या वितरण व्यवस्था ही जीर्ण झाल्यामुळे लिकेजेसचं प्रमाण खूप आहे आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता या योजनेचं पुनरुज्जीवन होणं अत्यंत आवश्यक आहे। तर त्याच्यासाठी सुद्धा माननीय पालकमंत्री महोदयातर्फे आदेश प्राप्त झाले असून त्याचं बळकटीकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। पण आजच्या या उन्हाळ्यामध्ये माझ्या समस्त ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की ही योजना आपल्या सर्वांची आहे। आम्ही जरी हे केअरटेकर असलो पण भविष्यात ही योजना 14 गावाच्या जनतेची असल्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती योग्य व्हावी, त्याच्याकरता त्याला येणारा जो खर्च आहे ही ना नफा ना तोटा तत्वावर शासनामार्फत चालवण्यात येणारी योजना आहे। तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पाणीपट्टीच जर भरली नाही तर या योजना चालवणारा येणारा जो खर्च आहे, SCB बिल आहे, पाटबंधारे विभागाचं पाणी आहे, लोकांचा पगार आहे, तर 3-3 महिने लोकांना आपण पैसे देऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना योग्य सर्व्हिस देऊ शकत नाही। तर आता या मार्चमध्ये मागील 3 महिन्यापासून आमचं वसुली पथक फिरलेलं आहे। आम्ही प्रत्येकांना विनंती करतोय की तुमच्या जवळ जेवढं काही थकबाकी आहे, काही काही लोकांनी 2009चे कनेक्शन माझ्या पाण्यामध्ये असे आले की 15 वर्ष झालं तरी 1 रुपया त्यांनी भरलेला नाही। आज 90,000, 1 लाख, 1.5 लाख, काही काही गावं अशी आहे की सरसकट त्या गावावर 7-7 कोटी थकबाकी आहे। तर अशा गावांचा पाणी पुरवठा खंडित नाईलाजाने आम्हाला करावा लागतो किंवा काय, अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। तर आपण हे जे आलेलं संकट आहे हे जर तुम्ही विभागाला सहकार्य करणार नाही, बिल भरणार नाही, नळ बंद करणार नाही, टिल्लू पंप लावणार नाही, टिल्लू पंपाचा वापर बंद करणार नाही, तर प्रत्येकाला पाणी कसं पोहोचेल। तर माझी नम्र विनंती अशी आहे की जून महिन्यापर्यंत हा उन्हाळा आपल्याला सगळ्यांना मुबलक किंवा आवश्यकतेनुसार पाणी मिळण्याकरता प्रत्येकाने याच्यात योगदान देण्याची गरज आहे। आता एक सुधारणा आपण या ठिकाणी केली आहे की आता सध्या तुम्हाला जे बिल येत आहेत तर त्याच्या खाली जर तुम्ही बघाल तर इथे QR कोड प्रिंटेड आहे। त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करून मोबाईलद्वारे, आजकाल स्मार्टफोन आहेत, डायरेक्ट तुम्ही बिल भरू शकता। तुम्हाला कार्यालयात येऊन बिल भरण्याची सुद्धा तसदी नाही आहे। आपण हप्ते पण पाडून दिलेले आहे। वसुली पथकाला सूचना आहे की जे त्याच्याकडे थकबाकी आहे किंवा 50% तरी त्यांनी थकबाकी भरली पाहिजे, अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो। आणि आमच्या या योजनेच्या सक्षमीकरणामध्ये ही योजना जनतेची असल्यामुळे आपण सर्वार्थाने याच्यामध्ये आमच्या विनंतीस मान देऊन थकबाकी भराल अशी आशा करतो। त्यामध्ये 22,000 जे नियमित ग्राहक आहेत आणि जलजीवन जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात आलेले कनेक्शन जर आपण 10,000 पकडले तर आमच्या हिशोबाने रेकॉर्डवर शासनाच्या सिस्टीमवर 38,000 नळ ग्राहक दिसत आहे। तर त्याच्यापैकी पंजीबद्ध आहे समजा 22,000, तर त्याच्यातले फक्त 15% लोक नियमित पैसे भरतात। म्हणजे जर आकडा काढला आमच्या रेकॉर्डवर
महिन्याला 6,000 ग्राहक फक्त आम्हाला बिलं भरतात. उर्वरित सगळ्यांवर थकबाकी आहे. काही काही गावाच्या गावं अशी आहेत, जसं वायगाव निपाणी, त्या एकट्या गावावर तिथला एकही माणूस बिल भरत नाही. 7 कोटी रुपये त्यांच्याकडे थकबाकी आहे. काही आता त्या दिवशी मी व्हिजिटमध्ये पाहिलं, तुमचा साठवडा ग्रामपंचायत आहे किंवा इतर ग्रामपंचायत आहे. तर याच्यामध्ये आमच्याकडे एक तर मनुष्यबळ नाही आहे. त्याच्यामुळे इतक्या लोकांकडनं जाणं आम्हाला शक्य होत नाही. तर आपल्या माध्यमातून आम्ही शासनातर्फे किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे आमची अशी विनंती आहे की आपलं जे एक राष्ट्रीय कर्तव्य समजून, कारण उद्या पाणी असं आहे की पाणी डुप्लिकेट तयार होत नाही, पाण्याचं सोंग आणता येत नाही. तर जर आपण सगळं मिळून याला गांभीर्याने जर घेणार नाही, तर येणारा जो उन्हाळा आहे हे भीषण संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल. 14 गावांमध्ये एकूण सद्यस्थितीत जो आमच्याकडे आकडा उपलब्ध आहे, तर ती एकूण थकबाकी सगळ्या गावांची मिळून 29 कोटी आजमितीस आहे. याच्यामध्ये 15,000 ग्राहकांना आम्ही नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि नोटीसचा कालावधी निश्चित केलेला आहे आणि त्या ग्राहकांकडे पुढील वर्षभर आम्ही नियमित भेटी देणार आहे आणि जे लोक भरणार नाही नोटीसचा कालावधी संपल्यावर आदेशानुसार त्यांचं नळ नळ कनेक्शन सरळ कट करण्यात येईल. आम्हालाही हे योग्य वाटत नाही, आपण नाईलाज आहे. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी ज्यांना नोटिसेस मिळालेले आहे त्यांनी 50% थकबाकीची रक्कम इमिजिएट भरणे अत्यंत गरजेचं आहे. परिस्थितीमध्ये आम्ही मागील 3 महिन्यापासून आम्ही प्रत्येकांना भेटी देत आहोत. सौजन्यपूर्व नम्रतेने कळकळीची त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. 2 महिने आम्ही वाट पाहिली, पण आम्हाला योग्य रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मार्च महिन्यामध्ये आम्ही हे अभियान थोडंसं सक्तीचं केलेलं आहे आणि जवळपास आम्ही 300 कनेक्शन चिन्हांकित केलेले आहे की जे आम्हाला कापायचे आहे. त्याच्यापैकी 50 डिस्कनेक्शन झालेले आहे आणि या 3 महिन्यामध्ये जवळपास 50 लक्ष ची वसुली आमच्या पथकाने केलेली आहे. या ठिकाणी काही सूचना असतील ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, तर त्या सुद्धा आम्ही आमंत्रित करीत आहोत. मध्यंतरी आम्ही विभिन्न ग्रामपंचायतीशी संपर्क केला. त्याच्यात त्यांना आम्ही एक सूचना अशी दिली होती किंवा विनंती अशी केली होती की बा एक तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमचा एक माणूस बसवतो पावती पुस्तक घेऊन, तर तिथल्या लोकांना तिथे बोलवून किमान त्यांनी थकबाकीच्या अनुपादामध्ये पैसे तिथे आम्ही गोळा करायला तयार आहे. ते जर येत नसेल तर ग्रामपंचायतमध्ये आमचं पथक जाऊन एक दिवस निश्चित करून तिथे सुद्धा आम्हाला पाणीपट्टी गोळा करता येईल आणि या अनुषंगाने ग्रामपंचायत जे काही 14 ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आहे त्यांना जर जिल्हा परिषद मार्फत या अनुषंगाने काही सूचना निर्गमित झाल्यास त्याच्यामध्ये थकबाकी कमी होण्यामध्ये मदत मिळेल.